घेतलाय, आमंत्रित केलंय या ठिकाणी जुगाई स्पोर्ट्स सावड या संघाला। आणि जसं सामन्याला सुरुवात होईल मी मायक्रोफोन वर आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय सिद्धेजी गायकवाड सर। धन्यवाद। जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय चालू असलेली मॅच आपण एका बाजूला सावडे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय चिखलवाडी हे दोन विद्यमान संघ आपण पाहतो। नाणेफेक जिंकले ते अर्थात चिखलवाडी संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलंय ते सावडे संघाला। चालवडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला आहेत ते अर्थात सूरज आणि त्यांच्या समोर सुनील ही जोडी मैदानात पाहायला मिळते। तो गोलंदाजी मागून सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत। उडता बॉल समोरच्या दिशेला, अरे वाह वाह वाह, कॅच ऑफ द डे, आजच्या दिवसातील बेस्ट कॅच आणि मागील स्पर्धेमध्ये का बेस्ट फिल्डर ऑफ द डे चा अवॉर्ड मिळालाय तो युवा खेळाडू मुकुंद। आपल्याला पार टाळ्यांचा गजर होत आहे मुकुंद साठी। काय झेल टिपला गेलाय, वा मित्रा वा। हे खऱ्या अर्थानं चिखलवाडी या संघाचं भविष्य आहे आणि भविष्य मात्र खऱ्या अर्थानं उज्ज्वल आहे, यातील मात्र शंका नाहीये। आता मात्र संध्याकाळचं सत्र जसं काय सुरू झालंय या स्पर्धेवरती मात्र चमत्कार घडताना पाहायला मिळत आहेत। मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर रोहित अनिल मात्र माघारी परतलेत। चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा, इन आणि आउट थोडं फास्ट घ्या आपण। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। आज मात्र रोहित पाटील यांचा दिवस आहे, कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच राहिले आणि आता या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपल्या नावावरती घेण्याचा किताब रोहित पाटील होल्डरने आपल्याला पाहायला मिळालाय। धावसंख्येचा विचार करूया, धावसंख्येचा पोहोचते ती 2 गडी बाद 7 धावा। सांगी दुसरा आणि वैयक्तिक पडत घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय दिनेश खेतर आपल्याला पाहायला मिळतात, मागील सामन्यातील सामनावीर। पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत सुहास चेंडू पर्यंत पोहोचतील, त्यावर मात्र एक धाव। धावसंख्येत 1 ने भर होतीये, 8 धावा धाव फलकावरती लागल्यात। पुढचा बॉल फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र निर्जयसरी चेंडू ट्रॅव्हल झाला, अर्थात नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला। एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये। आता मात्र सावडे संघाला हात खोलावे लागणार आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात। त्यानंतर मात्र आता या षटकामध्ये कुठे धावांचा वेग आता मात्र वाढवावा लागणार आहे। पुढचा बॉल सुरेख चेंडू आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र खराब फेकी म्हणावी लागेल। तसेच मित्रांनो पाहिले की मागाशी म्हणालो की युवा नेते अर्थात प्रणवजी कलंदरे साहेब यांच्याकडून सुद्धा रोहितसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आले। नक्कीच ते आज अनुपस्थित आहेत, मात्र रोहित वरती असलेलं त्यांचं प्रेम खऱ्या अर्थानं नक्कीच पाहायला मिळाले। तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल, मी रोहित पाटीलला विनंती करतो आपण यायचंय आणि आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचंय।
सुरेख आपण पाहतो या आज मात्र रोहित पाटील मध्ये या पारितोषिकाचा पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळतोय आणि का असू नये कारण खेळ मैदानाच्या आत मध्ये त्या धाटणीचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळलेत सुहास चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 12 आकड्यावरती. पुढचा बॉल फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी होत नाहीये आणखीन एक गडी बाद डीजे तीन गडी बाद 13 धावा फळकवतील आल्या प्रथम बॅटिंग करत असताना सावडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक षटक घेऊन गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय सुहास आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय बबलू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पहिलाच बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय चांगलं क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. एकेरी धाव इथे पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आता मात्र कोणती चुकी होत नाहीये भोकून पडतोय आणखीन एक विकेट आणखीन एक कॅच आपल्या खात्यामध्ये ऍड करताना पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये धावताना पाहायला मिळतोय हा युवा खेळाडू मुकुंद. चला चला बॅटरला विनंती करतो आपण थोडीच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. चला या प्लीज फास्ट. चला आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ असणार तो अर्थात IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. चला या प्लीज फास्ट. वनागडेवाडी संघाचा संघनायक येथे उपस्थित आहे. मी त्यांचा अपोनंट संघ अर्थात भोसलेवाडी संघाला विनंती करतो की आपण त्वरित दाखल व्हायचं इथे या. चला भोसलेवाडी संघाचा संघनायक माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित इथे दाखल व्हायचंय. जाऊ मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट. आदरणीय सन्माननीय संदीपजी शिंदे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपण इथे आलात आयोजकांच्या वतीने आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. सर या प्लीज सन्माननीय आदरणीय संदीपजी शिंदे साहेब आपण यायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. श्रीकांत आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन आणि इथे मात्र गोलंदाज हॅट्रिकच्या मोठ्यावर आहे सुहास खेतल. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक इथे घेतली जाईल का. डावखुराचा हा फलंदाज आपण पाहतोय. चला या मित्रांनो प्रत्येकाने थोडस स्पीडअप करा कारण संध्याकाळचं सत्र आहे. स्पर्धेचे आपण नक्की शेवटाकडे निघालो तो अधिकचा वेळ घेऊ नका कारण आपल्याला अजूनही खूप सारे सामने खेळवायचे आहेत. एक मेगा फायनल आपल्याला इथे खेळवायची आहे. हे आपण भव्य दिव्य चषक पाहत आहे त्या चषकावरती कोणाचं नाव इथं कोरलं जाणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. इथे माझा पुढचा बॉल फुल टॉस त्याला मात्र समजलं आणि इथे मात्र मुकुंद चुकी करतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
म्हणजे आपण धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा 10 फलकाव दिला 5 गडी बाद 18 धावा. प्रथम बॅटिंग करायचा सावर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्टेप आउट केला फटका फसला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली कोणती चुकी होत नाहीये. आणखीन एक गडी बाद. करून घ्या आजची पहिली सेमीफायनल आपण इथे पाहणार आहोत. चला आयोजन कमिटी विनंती करतो आपण टॉस करून घ्या प्लीज. मी सन्माननीय भगवान साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते या मेगा अर्थात पहिल्या सेमीफायनल आपण इथे नाणेफेक इथे करायचे. 18 धावा 10 फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल सुरेख चेंडू आणि या इथे मात्र बाद. 3 षटकांचा अंत धरून झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती आणि या 19 धावांचं लक्ष असणार आहे. चला विनंती करतो चिखलवाडी संघाला आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे. मैदान सोडायचं आपण. चला भोसलेवाडी संघ आपण नाणेफेक जिंकलात. आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा आपण इथे तयार राहायचं आहे. तसेच मित्रांनो सगळ्यांचं एकदा लक्ष वेधतो एक मोठी स्पर्धा अर्थात शिवभीम प्रतिष्ठान तालुका शाहूवाडी यंग स्टार प्रीमियर लीग 2026 पर्व 3 लवकरच आपल्या भेटीला येत आहे. ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. आणि खेळाडूंचा जन्म हा इसवी सन 2000 पूर्वी नक्की असावा लागेल. या स्पर्धेतील प्रमुख या खरेदी स्पर्धेचा खऱ्या अर्थाने हा क्रायटेरिया असणार आहे. आणि ही स्पर्धा मे मध्ये 2006 मध्ये गावी खेळवण्यात जाणार आहे. ही लीग स्पर्धा आहे जी गावी खेळवली जाणार. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे 20,000 व आकर्षक असेल. तसेच या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे 10,000 व आकर्षक असणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरची फी असणार आहे ती 5,000 एक असणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर कोणाला टीम घ्यायची असेल कोणी इच्छुक असेल संघ मालक असतील त्यांनी या स्पर्धेचे अध्यक्ष ऋतिकजी कांबळे साहेब तसेच उपाध्यक्ष सूरज घावरे खजिनदार जितेंद्र कांबळे साहेब यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. एक भव्य दिवस स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. यंग स्टार प्रीमियर लीग 2026 पर्व 3. धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होती सुरुवात. आता दुसरं सत्र आपण पाहतोय. 19 धावांचं लक्ष आहे आणि लक्षाचा पाठलाग करताना जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सुशांत आप्पे आणि सुहास खेतल ही जोडी मैदानात दाखल होते. चला 19 धावांचं लक्ष आहे. या लक्षाचा कसा पाठलाग केला जाईल किंवा धावसंख्येवरती कसा अंकुश लावला जाईल हे मात्र पाहावं लागणार आहे. त्यानंतर यानंतर मित्रांनो पाहिलं होतं 5च्या दिवसाची पहिली सेमी फायनल आपण इथे पाहणार आहोत. एका बाजूला संघ आहे तो अर्थात बलाढ्य संघ अर्थात आईबीसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ आहे. तर त्यांच्या अगेन्स्ट आज खऱ्या अर्थानं सातत्याने संघर्ष करतायत. कुठेतरी आपण या चषकांवरती आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे असं श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघ हे 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे कोणता या स्पर्धेमध्ये जीवित राहणार आणि कोणाला इथून आपल्याला माघार परतावी लागणार आहे हे मात्र पुढच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया पुन्हा एकदा आपल्या या मॅच कडे. चालू असलेली मॅच सावर्डे आणि त्यांच्या अगेन्स्ट चिखलवाडी संघ आपण पाहतोय. चला ऑन फील्ड बनताना विनंती करतो आपण सामन्याला सुरुवात करायची कारण अजून आपल्याला 2 सेमी फायनल एक मेगा फायनल आणि प्राइज सेरेमनी आपल्याला इथे पार पडायची आहे. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले 1 2 3. पहिलाच बॉल ऑल ऑन द कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. काऊ कोणाच्या इशारा क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र एकच धाव. एका धावेने मात्र इथे श्री गणेश झालाय. चला भोसलेवाडी संघाने इथे मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
वनाटेवाडी संघाला इथे मात्र आमंत्रित केले गेले. एक धाडसी निर्णय घेतलाय खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर भोसलेवाडी संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटने बॉलचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकोणीस धावांचं लक्ष आहे, माफक लक्ष आहे. त्या लक्षाचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आडे बॅटे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटने बॉलचा संपर्क येत नाही. पंचांकडे पाहिलं गेलंय. पंच मात्र तटस्थ आहेत. डॉट बॉल आणखी एक मैदानाच्या आतमध्ये येतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि एकच धाव धावफलकावरती लागले. आता मात्र 14 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आता मात्र जाणलंय, हेरलंय आणि विरकावून दिलाय. चेंडू आता सीमा रेषेच्या बाहेर. सुहासच्या बॅटमधून हा पहिला दर्जेदार चौकार. चार धावा आपण पाहतोय सुहासच्या बॅटमध्ये दिसताना पाहायला मिळाल्या. 5 धावा धावफलकावरती लागल्या. आता पुढचा बॉल फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसूल करा. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे मात्र पाहिले गेले तर चेंडू नक्की डॉट केले होते. मात्र तदनंतर धावसंख्येला मात्र चालना दिली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र एनर्जी चेंडू असणार आहेत ते 12 आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 8 ची गरज आहे. चला सावर्डे संघ थोडं कॉपरेट करा प्लीज. फास्ट घ्या मी थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल सेमीफायनल या 2 षटकांची खेळली जातील. याची दोन्ही संघनायकांनी मात्र त्याची नोंद घ्यायची. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला जालिंदर यांच्याकडून. आणि इथे मात्र बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. आणि एक रनिंग आपण पाहिलं तर एक खराब फेक इथं पाहायला मिळाली. इथं बॅकअप मिळाला नाहीये आणि त्यामुळे नक्की धाव फलकावरती आपण पाहतोय 2 धावा इथे ऍड असताना पाहायला मिळतात. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. चला मित्र थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल बॅटची नक्की लिडिंग एज घेतली. शॉर्ट सर्व्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र एक सिंगल इथे पूर्ण होतीये. जालिंदरचं मात्र कौतुक करावं लागेल. आतापर्यंत पहिल्या गेलं 3 चेंडू हाताळले गेले आणि 3च धावा खर्च केल्या गेल्या. चांगल्या प्रकारची चांगल्या धाटेची गोलंदाजी तुर्तास सरी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाली. पुढचा बॉल आणि इथे मात्र चेंडू नक्कीच फरार होतोय. सीमा रेषेच्या दिशेला रवाना झालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. टोटल आपण पाहायला गेलं तर एकच धाव इथे घेतली गेली आहे. धावसंख्येत 1 ने वर होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. अजून 4 धावांची आवश्यकता असणार आहे.
पुढचा बॉल स्टेबल करण्याचा प्रयत्न होता. आज मात्र कुठेतरी सुशांतची बॅट मात्र मला शांत पाहायला मिळते, कारण सकाळी त्यापासून मी पाहतोय प्रयत्न नक्कीच करतायत. प्रयत्न करत असं नाहीये, प्रयत्न करतायत मात्र प्रयत्नांना यश काही येत नाहीये, कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे, त्यांच्याकडे तो टेम्परामेंट आहे की आपण एक हाती सामना आपल्याकडे आणू शकतो. मात्र सकाळी त्यापासून पाहतो की कोणत्या प्रकारच्या अधिक प्रकार ज्या प्रकारचे आपण सातत्यपूर्ण खेळ करतात तो कुठेतरी खेळ पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल सुरेश चेंडू आणि इथे मात्र डॉट आलाय. डॉट बॉलने नक्की षटक क्रमांक अर्थात दुसरं इथे मात्र समाप्त झालंय. आता मात्र येणारे चेंडू असणार ते 6 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 3 ची गरज आहे. चला प्लीज मित्रांनो टीम मीटिंग करू नका. 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच होती. मला वाटलं नव्हतं की शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल, मात्र मॅच आली आहे. सावडे संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण नक्की गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर जालिंदर आणि त्याच्या आधी आपण पाहिलं गेलं तर सुरेश यांचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी नक्कीच हाताळली गेली. धावा नक्कीच कमी दिल्यात, तर कुठेतरी सामन्यामध्ये आपण जीवित राहण्याचा प्रयत्न हा नक्कीच वारंवार केला गेलाय. आता मात्र गोलंदाजीचा मुभा नक्कीच पाहिलं गेलं तर बबलू यांच्याकडे नक्कीच दिली गेली आहे. त्यांना मुभा सुद्धा असणार आहे की आपण चांगल्या धाटण्याची गोलंदाजी इथे मात्र केली गेली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने उडवलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक येतात, चेंडू पर्यंत पोहोचतील, तद्वर मात्र एकच धाव. इथे मात्र कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाहीये सुशांत आणि सुहास यांच्याकडून. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. पुढचा बॉल पुढचा बॉल आणि इथे मात्र दांडी 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 गुल डीजे. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो आता सुहासने ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, नक्कीच कुठेतरी मी ऍज अ प्रेक्षक म्हणून किंवा ऍज अ आपण पाहिलं गेलं तर कॉमेंटर म्हणून पाहिलं गेलं तर या फटक्याची नितांत गरज नव्हती, कारण आपण सामन्यामध्ये आपण इन आहोत, तर कुठेतरी हलक्या हाताने मात्र सामना पुढे ढकलायचा होता. मात्र नक्कीच काहीतरी घाई असावी आणि सामना लवकर लवकर संपवण्याचा मानस होता, मात्र तो मानस कुठेतरी असफल ठरलाय आणि इथे मात्र माघारी परतावं लागलंय. पुढचा बॉल नवीन बॅटर मध्ये दाखल होत आहेत. दिनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हलक्याने खेळून काढलाय. दिनेश यांना माहिती आहे आपण कोणत्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला गेला पाहिजे. आणि इथे मात्र एक धाव आली आहे. आता मात्र येणारे चेंडू असणार 3 आणि 1 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र हा विजयी फटका आलाय. जिंकल्या संघाचं अभिनंदन, दुसरे हारे संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तसेच मी मुकुंदला इथे आमंत्रित करतोय, कारण मुकुंद आपण जो झेल टिपला त्यासाठी नक्कीच सन्माननीय आकाशजी पाटील साहेबांनी यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलं होतं. मी मुकुंदला विनंती करतो आपण यायचं आहे, आणि मी आकाश पाटील साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा या. आपण आपल्या शुभ हातानं त्याला मात्र पारितोषिक देऊन आपण त्याला सन्मानित करायचं आहे. तसेच मित्रांनो आजच्या दिवसाची पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ असणार तो अर्थात भोसलेवाडी संघ आणि त्यांच्या आगे वनाटेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेक